नम नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे। आज छानपैकी चिरोटे बनवायची लहर आली आणि मस्त चिरोटे बनवले। एकदम खुसखुशीत, एकदम छान होतात चिरोटे। 2-3 वेळेस बनवले पण जमले नाही, पण ह्यावेळेस इतके सुंदर चिरोटे जमले ना की बस, असे हातात घेतल्या घेतल्या क्रिस्पी क्रंची एकदम खुसखुशीत झाले चिरोटे। तुम्ही छानपैकी घरी बनवून बघा। माझे 2-3 वेळेस फसले, पण नंतर मी 2दा केले, छान झाले, म्हणून आज तुम्हाला रेसिपी टाकली। छानपैकी तूप गरम करून घ्या, मैदा चाळून घ्या, 2 चमचे, 1 वाटी मैद्याला 2 पोहे खाण्याचे चमचे रवा टाका, पोहे खायचे 5 चमचे तेल घाला, मीठ घाला, तूप चांगलं त्याला पिठाला चोळून घ्या छानपैकी, असं एकदम छान त्याला लागलं पाहिजे, मग छान होतात चिरोटे। खूप छान लागतात खाण्यासाठी। काही लोक पाक करून पाकात पण टाकतात, पण पिठीत साखर टाकून खूप छान लागतात। काही लोक मीठ जास्त टाकून तसे सुद्धा खातात चहाबरोबर। खूप सुंदर लागतात चिरोटे खाण्यासाठी आणि एकदा जमले ना की मस्त जमतात। एखाद्या वेळेस तुम्ही सुरुवातीला कराल नाही जमणार, पण दुसऱ्या वेळेस केले तर छान जमतात ते चिरोटे। पीठ छानपैकी भिजून 15-20 मिनटं ठेवायचं, 15-20 चांगलं मळायचं, 15-20 मिनटं त्याला भिजू द्यायचं पिठाला आणि मग ते करायचे। खूप सुंदर होतात। त्याच्या पोळ्या लाटताना एकदम त्या पातळ लाटायच्या, म्हणजे त्याचे लेयर पण छान येतात आणि अशा खुसखुशीत क्रिस्पी होतात त्या छानपैकी मळल्यानंतर। छानपैकी कपडा टाकून 15-20 मिनटं झाकून ठेवायचं, मग छान छोटे छोटे गोळे करायचे। परत चांगलं तूप घ्यायचं आणि पेस्ट करून एकत्र कालवायचं नाही ते तूप, कारण की मग वाया जातं पेस्ट जर जास्त उरली तर। असंच पोळ्यांना छान तूप लावायचं आणि वरतून कॉर्नफ्लॉवर टाकायचं, मस्त होतात। आणि एकदम पातळ लाटले ना तर क्रिस्पी एकदम छान होतात। अशा प्रकारे 5 पोळ्यांच्या करायच्या, एकावर एक 5 पोळ्या ठेवायच्या। काही 7 पण ठेवतात, पण 5 पोळ्या 3 पोळ्यांचे एकदम सुंदर होतात ते आणि खायला पण छान लागतात। छानपैकी रोल करून घ्या। रोल चांगला हाताने पण वळकुटी करताना एकदम छान करा, सगळे पानं एकमेकांना चिकटले पाहिजे। छानपैकी कापून घ्या। तुम्ही याच्यावर कापल्यानंतर असं सरळ बाजूने लाटणं फिरवलं तरी चालेल, किंवा तळ हातावर प्रेस करून एकदम बारीक गॅसवर कोमट तेलात टाकायचे, जास्त गरम तेलात टाकायचे नाही आणि बारीक गॅसवर तळायचे, मग छान खमंग खुसखुशीत होतात त्या। जोरात गॅसवर केल्यावर त्या आतमध्ये कच्च्या राहतात आणि बारीक गॅसवर केल्यावर खूप छान लागतात त्या। अशा प्रकारे माझ्या रेसिपी रोज बघत जा। मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटते ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा।